सर्वात आधी तर मला तुमचे आभार मानायचे आहेत, की तुमच्यासारखे प्रतिष्ठित माणसांची केस आमच्यासारख्या एका छोट्याशा लॉ फर्ममध्ये तुम्ही दिली. खूप खूप आभार. ओके. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक? ऑलराईट. मिस्टर गोखले, हे काही पेपर्स आपण रेडी करून घेतलेत तुमच्या केसबद्दलचे. प्लीज हॅव अ लुक. अच्छा. तर असंच जर काहीही असेल जे मला माहीत असणं महत्त्वाचं आहे, तर ते प्लीज मला सांगा. ओके. ऑलराईट. तर माझे लीगल प्रोसिजर्स तर चालूच आहेत आणि माझी जी पर्सनल लॉ फर्म आहे, ती इत्थंभूत माहिती कलेक्ट करेलच. पण मला एक गोष्ट सांगा, आय मीन नॉट टू बी पर्सनल, जस्ट बिकॉज आय एम युअर लॉयर. तुमची एक बायोलॉजिकल डॉटर सुद्धा आहे ना? त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला ह्या मुलालाच दत्तक का घ्यायचंय, जो तुमच्या सासऱ्यांनी गावाकडून आणलाय आणि त्याची तुम्हाला काहीच माहिती नाहीये? जस्ट बिकॉज तो तुमच्या कुटुंबामध्ये रुळला आहे आणि तुमचं त्याच्यावर प्रेम आहे आणि एक ऋणानुबद्ध त्याच्याबरोबर तुमचं झालंय, डझंट मीन की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की त्याला अडॉप्ट करायचंय. आय कॅन आय कॅन टोटली गेट युअर इमोशनल सेंटिमेंट्स. पण एखादं मूल दत्तक घेणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. ही खूपच किचकट आणि लांबलचक प्रोसेस आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं की डिस्पाइट हॅव्हिंग युअर ओन बायोलॉजिकल डॉटर, तुम्हाला काही पर्सनल इश्यूज जे की तुम्ही एक मूल दत्तक घ्यायचा विचार करताय? ओके. ओके. आय सी. हे बघा, सर्वात आधी तर या मुलाची इत्थंभूत माहिती आपल्याला काढावी लागेल. म्हणजे हे मूल खरंच बोलतंय का? ह्याचे खरंच आई-वडील आहेत की नाही? हे कुठल्या अनाथ आश्रमात आहे की नाही? आणि जर अनाथ आश्रमात आहे, तर याची नोंद आहे की नाही? हे सगळं. बरं, ही सगळी झाली लीगल फॉर्मॅलिटी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबाला हे मंजूर आहे की नाही? म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक फॅमिली मेंबरला तुमचा हा निर्णय मंजूर असला, तरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यांच्या अपरोक्ष जाऊन आपला कुठलाही निर्णय आपण घेऊ शकत नाही. याचा अर्थ असा, कारण मूल दत्तक घेणं म्हणजे इक्वल राईट्स. तुमचे हियरशिप आणि तुमचे जे काही हक्क असतात, अधिकार असतात, ते सगळे वाटले जातात. म्हणूनच मराठी एकत्र कुटुंबामध्ये या सगळ्या गोष्टी बोलून गेल्या पाहिजेत. कारण नंतर या मुलाला त्यामुळे विषू नको. राईट. बरं, मी तुम्हाला एक सल्ला देईल, की सध्या तर तुम्हाला मी हे पेपर्स रेडी करून दिले आहेत. हे तुम्ही एकदा पूर्ण तपासून पहा. आणि माझी लीगल फर्म जी आहे, त्या मुलाबद्दल सगळी सिग्निफिकन्स, सगळी हिस्ट्री काढतच आहे. थोडा विचार करा आणि बघा, की तुम्हाला हा खरंच निर्णय घ्यायचा आहे का, या मुलाला दत्तक घेण्याचा? आणि तरीही तुमचा जर हाच निर्णय असेल, तर मग आपण ताबडतोब प्रोसिजर सुरू करूया. पण कुठल्याही गोष्टीची घाई मात्र करू नका. ऑलराईट?